नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या 318व्या पुण्यतिथीनिमित्त वडगाव नगर परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन. सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या 318व्या पुण्यतिथीनिमित्त वडगाव नगर परिषदेतर्फे विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन वडगाव नगर परिषद वडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक 27 व 28 जून 2026 रोजी विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 27 जून 2026 रोजी वडगाव शहरातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 28 जून रोजी खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी 9 वाजता सरसेनापती धनाजीराव जाधव प्रतिमा पूजन, प्रशासकीय इमारत वडगाव नगर परिषद. सकाळी 9:30 ते 10:15 भव्य मिरवणूक सोहळा. 10:15 नगर परिषद चौक येथे ऐतिहासिक मर्दानी खेळाचे सादरीकरण. सकाळी 10 ते सायंकाळी 5 सरसेनापती धनाजीराव जाधव समाधीस्थळ येथे ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन. सकाळी 11 वाजता मुख्य सोहळा व सरसेनापती धनाजीराव जाधव पुरस्कार वितरण समारंभ श्री लक्ष्मीनारायण हॉल, पेठ, वडगाव. सकाळी 11:30 वाजता प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे व्याख्यान. दुपारी 12:30 ते 2 कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम. वडगाव नगरीच्या प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई पोळ, मुख्य अधिकारी सुमित जाधव, उपनगराध्यक्ष जवाहर सलगर तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करणे आणि जनतेमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. तरी वडगाव परिसरातील नागरिक, इतिहासप्रेमी, विद्यार्थी तसेच सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन वडगाव नगर परिषद वडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, नगरसेवक अभिजित गायकवाड, शिवाजीराव आवळे, प्रवीण पाटील, सुषमा पाटील, सुरेखा अनुसे, वर्षा पोवार, नीला जाधव, रुपाली माने, धनश्री पोळ, नगरपालिका अधिकारी शिवराज जाधव, महादेव सरंबाळे उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे, पेठ, वडगाव. आमच्या वडगावला श्रीमंत सरसेनापती धनाजीराव जाधवांची समाधी आहे, एवढा अभिमान त्यांना वाटावा त्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा सर्व शाळांच्या मध्ये आपण सगळ्या पेठ, वडगाव आणि आजूबाजूच्या परिसरातल्या शाळांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या भव्य वक्तृत्व स्पर्धा आपण घेतलेल्या आहेत, त्या अर्ध्या दिवशी होणार आणि त्याच्यानंतर साधारणतः रविवारी सकाळी 9 वाजता नगरपालिकेपासून नगर परिषद चौक ते सरसेनापती धनाजीराव जाधव समाधीस्थळ त्या ठिकाणी मिरवणुकीद्वारे आपण सगळे जायचंय. तिथं ऐतिहासिक मर्दानी खेळाचं सादरीकरण, ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन होणार आहे आणि या वर्षीपासून आपण पहिला सुरुवातीला स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेला आहे. हा पुरस्कार हा आपण महाराष्ट्रातले जे इतिहास तज्ञ आहेत, इतिहासकार आहेत त्यांना आपण द्यायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये पहिला पुरस्कार आपण श्री इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक, कोल्हापूर यांना आपण प्रदान करणार आहे. तो कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे जी कोल्हापूर शाहीर परिषद नेहमी होते आणि त्यांचा पोवाडा सादरीकरण होतं ते नेहमीप्रमाणे ते कार्यक्रम मध्ये होणार आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना अगदी मनापासून विनंती आहे की ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात वेटेज देऊन लोकांच्या पर्यंत तो कार्यक्रम आपण घेऊन पोहोचवावा एवढी आपल्याला नम्र विनंती. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.